हालेलुया हालेलुया हालेलुया। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुंदर दिवसापर्यंतच्या मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य करून प्रार्थना तुमच्या प्रभूशीच्या नावाने करतो। हालेलुया हालेलुया। पुन्हा आपण पुढचं वचनात सुरुवात करणार आहे की नरकाविषयीचं आणि सार्वजनिक जीवनाचं स्वर्गाचं आपल्याला परमेश्वराने दिलेल्या काही वचनाद्वारे जुन्या करारात नव्या करारात परमेश्वर आपल्याला पश्चाताप किंवा पाप कबूल करायला कसं शिकवतो किंवा आपलं जीवन परिवर्तन करण्यास कसा मार्गदर्शन करते। तर पहिलं प्रथम आपण वचन वाचूया। हालेलुया। गलातिकरास 5 अध्याय वचन 19। गलातिकरास 5 अध्याय वचन 19। देहाची कर्म तर ती उघड आहे तीही जार कर्म। काय सांगते? आपल्या देहामध्ये जी कर्म असतात ती उघड होतात। उघडकीस येणार असं काही चाकलेलं नाही, कारण देहाची कर्म सगळी दिसतात। आता तुम्ही तोंडाला पावडर लावलं दिसेल, लिपस्टिक लावलं तरी दिसेल, बरे कपडे घातले तरी दिसेल, देहाची नशा केली तरी दिसेल। म्हणजे सर्व काही जे वाईट आहे ते देहाचं दिसते। म्हणून वचनात काय सांगितले की देहाची कर्म ती उघड आहे, ती अशुद्धपणा जी अशुद्धता आहे ती अशुद्धता म्हणजे पाप, बरोबर। कामातूरपणा आपल्या प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची कोणते ना कोणती प्रकारची वेग शरीरामध्ये येणारी दुष्ट शक्ती। आता त्याच्यानंतर तुम्ही गलातिकरास पहिल्या पत्रामध्ये 6 अध्याय वचन 18 जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा। काय सांगते? जार कर्माच्या प्रसंगापासून पळा, थांबू नका। हालेलुया। लोक आजच्या जमान्यामध्ये जार कर्मामध्ये पळ नाही काढत तर जार कर्मामध्ये धावतात। ते सांगितले त्याच्यापासून पळ काढा। जे कोणतेही दुसरे पाप कर्म मनुष्य करतो ते शरीराच्या बाहेर होते, परंतु जो जार कर्म करीतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो। हालेलुया। आपण आपल्या शरीरामध्ये जर विचार करा, बाहेरचं बोलणं की आहे वेगळं, ते वेगळंच। हालेलुया। पण शरीरामधून जे पाप करतो ते शरीराच्या आतमध्ये शिरते। म्हणून रोमकरास 7:23 वचन लिहिलेले आहे। कारण पापाची वेतन हे मरण आहे, पण देवाची कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे। पापाचं वेतन मरण आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक। आता हे सार्वकालिक जीवन कुठे भेटते? ख्रिस्त आहे तिथे। हालेलुया। आता गलातिकरास पहिल्या पत्रामध्ये 6 अध्याय 10 वचन। चोर, लोभी, मद्यपी, चाड व वित्तहरण करणारा यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही। हालेलुया। आता देवाचं राज्य कुठे पाहिजे? मग ते सांगते पहिलं राज्य आणि नीतिमत्व। म्हणून सांगितले अशी वाईट कर्म जी करतात त्याला देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही। हालेलुया। आता जर देवाच्या राज्यात जर वतन मिळत नसेल तर नरकामध्ये ते मिळतात, आपलं भविष्य नष्ट करतात आपण। हालेलुया। त्याच्यामध्ये प्रकटीकरणामध्ये 14 वचन 11 त्यांच्या पिढीचा धूर युगानुयुग त्यांच्या पिढीचा धूर युगानुयुग
जेवण बनवायला लागलं कसं दूरवरती. तसा आपल्या वाईट कर्माचा जो चुकीचा मार्ग आहे तो वर आणि जे शास्त्राला व त्याच्या मूर्तीला नमन करीतात त्यास आणि जो कोणी त्याच्या नावाची खून धारण करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिकायचं आहे. आपण मूर्तीला बसतो बरोबर, तो सांगते रात्र दिवस त्याला विश्रांती पण मिळत कारण ती खून धारण करतो. आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे की आध्यात्मिक शिक्षण आहे ते देवाच्या द्वारे, मूर्तीचं शिक्षण आहे ते शैतानाच्या द्वारे. एशियामध्ये 66 अध्याय वचन 24. एशिया 66:24. एशिया 66 अध्याय वचन 24. ज्या माणसाने माझ्या विरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ती बाहेर जाऊन पाहते. त्याच लागलेला कीड कधी वधाराची नाही, त्याच लागलेला अग्नी कधी विझवण्याचा नाही, सर्व मानवजातीस त्यांची कीड असेल. ती प्रेत कुठे जाते? अमेरिकेला, जर्मनला, फ्रान्सला, कुठे? ते बाहेर जाऊन पडतील ना, त्या लोकांना कीडच येईल. म्हणजे आपण विचार करा की आपली प्रेत देवाबरोबर आहे. आपण चुका केले, आपण चुकीच्या रस्त्यात आहे, देवाच्या विरोध के देवाचा अपमान करत आहे, तर ती प्रेते बाहेर पडते. लोक बघून त्याला किळस येते. कारण का किळस येणार? की ते देवाच्या वचनावर शिक्षणावर आपलं भविष्य चालवलेलं नाही म्हणून त्याला तसं होईल. तर मार्क 9:48 मध्ये वचन दिले किड्याविषयाचा अनुभव आपल्या सर्वांना सार्वत्रिक जीवन कसं मिळावं, अधोलोकाचं जीवन कसं राहील, आपल्या जीवनात कसं येईल त्याविषयी शिकायचं आहे. कारण हे वचनच आपल्याला स्वर्गाचा आणि अधोलोकाचा अनुभव शिकवते. आणि हे शिक्षण आपल्या जवळ जर चांगलं आहे तर आपण पूर्णपणे पवित्र आत्म्यामध्ये उत्साहित आणि सामर्थ्य जीवनात प्रवेश करणार आहे. काय सांगते? तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत आहे तर तो अरे लगेच डॉक्टरकडे जाते ना, चेक करते, डोळ्याने सारखं दिसत नाही. मग तो काय सांगते? चष्मा लावा लागेल, नंबर बदलायला लागेल. कोणता माणूस आहे की सांगा माझा डोळा पापात आहे, तो तोडून टाकणारच का? कोण नाही. त्या डोळ्याने जे पाप येते ते पाप तोडा. समजलं? डोळा नका तोडावं, पाप तोडा. मग देवाने लोकांना आंधळ्यांना दृष्टीच दिली नसते. मग 23:29 पासून ते ओरडायला लागले आंधळे दृष्टी पाहिजे. देवाने सगळ्यांना आंधळ झालं असतं बरोबर. योहान 9:39 मध्ये वचन दिसते त्यांनी आंधळे होत. आमचं जीवन असं आहे ना, आमच्यातली जी पाप आहेत ना ती खाली करा. का कोणता माणूस आहे आमच्यापासून सुरुवात कर, मी दुसऱ्याला नाही सांगत आहे की नाही. ते पाप नाही, कोणत्या माणसाला पाप नाही, पाप आहे, आत्मपरीक्षण नाही करायचं. आता समोर चुकीचे काय कल्पना दिसतात तुम्हाला, मग तुम्ही काय करणार? ते का मनात धरून ठेवणार? दळतो तेव्हा पाप आहे, सोडतो तेव्हा पाप नाही. मनुष्य स्वभाव आहे तो. कुठल्या ना कुठल्या गोष्टी समोर तुमच्या काय ना काय पाप डोळ्यासमोर येणार, तुम्ही काय करणार? माणसं त्याचे विचार जर मनात असतील तेव्हा ती पाप तुमच्या मनात राहतील. पण त्याचे विचारच झाला नाही तर ते विचार नसल्यामुळे पाप नाही. आता एखाद्या माणसामध्ये पाप आहे संशय वृत्तीचं, नफरत वृत्तीचं, मग तुम्ही काय करणार? तुम्ही त्याला बघायला मला त्याच्यात बघतो, माझ्यात बघतो, काहीतरी गडबड आहे. ह्या माणसाला औषध कुठून आणायचं, किरायता वाजलं तरी काय नाही. अशी वृत्तीची पण लोक, तुम्ही काय करणार त्याला? माणसं अशी पण पाप असतात. माझ्याकडे मी अनुभव घेतो, मी अनेक लोकांचे. जेव्हा पाप ते कबूल करतात तुम्ही त्यांना सांगा काय फायदे होतात तुम्हाला? तुला माहिती नाही इकडे पाप आहे, बघूच नको ना. ही तुझ्यावर जळते, त्याच्यावर कशाला बघ? त्याला देव जाळणार, तू कशाला जाळ? मनात धरून ठेवतात. म्हणून येशूने काय सांगितलं?
क्षमा कर. मग ते 6:14 क्षमा कर, तुझ्या वैऱ्याला तू क्षमा कर. पाप होते बघून होणार नाही. काही मुद्दे शिक्षण दिले नाही की वचन वाचा, तुम्हाला भरपूर चालत आहे. 2 डोळे असून जिकडे त्यांचा किडा मरत नाही, तिकडे अग्नीही भिजत नाही. किड्याजवळ कोण राहते का? कीड बघितलंच पळते. आणि अग्नीजवळ कोण राहील? अग्नी जवळ कोणीच राहू शकत. अग्नी, वारा आणि पाणी यापुढे कधी लढाई करत जायचं. हालेलुया. कारण मी या 3 गोष्टीतून पार झाले. यशया 43 अध्यायामध्ये दिली, तू आगीतून जा, नदीतून जा, पण देव जोडीला असेल का? मी तुम्हाला एक व्हिडिओची शूटिंग दाखवतो, पण ती पेटाने नाही, विजली असतात. तिकडे सगळं कचरा पडलेला, तर ते कचरा मी पेटवायला गेलो. तर बघतो तिथे गवत पेटवायचं. थोडस गवत आहे पेटवतो, आणि ते पेटलं, अख्खा गाव जळणार, पूर्ण गवत भागवत. परंतु मी त्याच्यावर खूप शिडी केली. देवाला सांगितलं, आता मी हरलो, खतम, काहीच राहिलं नाही. छोटी पोरं बिरं माझ्या जोडीला होती, त्यांना मी ते मासगट करणार होतो आणि खाऊ देणार. खाऊन मासलीच खाऊ दे. ती पोरं माझ्याकडे कधी येत नाही. पेटरला ते आले ते जोडीला, आणि 2 माणसं दुसरे आपले कार्यकर्ते तिथून आले. आणि मी बघितलं ना, आता ही फाटफाट पेटायला लागलं. काय ती 5 मिनिटांमध्ये पेट आग लागली. मोटरीचा संवाद नाही, पाण्याचा नाही, मोटर काय करायचं खूप प्रश्न पडला. देवाला सांगितलं ना, आता माझी आता जंगल अख्खं पेटणार ना का, गाव पेटणार ना, सगळं जंगलामधलंच आहे. चांगला गडबड पेटायला लागेल. प्रभू, मी आता संपलो, आकाशाकडे दृष्टी लावली, आता मी संपलो. अरे केवढ्या लोकांना भरून देणार आहे, हे सगळं झालं. आता मी काय करणार? मी केली चूक, पेटवलं, मला नाही माहिती ते एवढं पेटवून जाईल. कचरं पेटवायला गेलं तर गवत पण पेटवलं. मी पोरं पण आले तिकडे, जर पोळ्या परत एवढं वर गेले तर आपल्याची वाट लावणार, आता जळेल, आपण पण जळ. मी ते पेटत चालले असं मी धाव मारली का नाही तिकडून. आणि काही सुविधा असं नाही. शेवटी तिथे शेटाचं झाड पडलेलं होतं, ते उचलून त्यात टाकलं मी, की ते अशाने तापकन पाहता का तिकडे भिजून जाईल. परंतु काहीच त्याच्यात पर्याय नाही, करायचं काय? कोण व्यक्ती नाही. हालेलुया. एवढं मोठं चालू करायला पाईप हे करायला प्रयत्न करा. मग मी जसा धावला ना, तसा मी इकडे येत नाही तोपर्यंत ते भिजलं. आणि बालद्या बोलून इथून तिथून थोडं पेटत होतं ते. पण जिथे वर आता हे पूर्ण पेटणार होतं, सगळी झाडं सुकलेली, शेताची सगळी झाडं सुकलेली, गवत सुकलेलं, आता हे सगळं म्हणजे आता गावले. ते खड्ड्यात होतं ना, खड्ड्यातून वरपर्यंत वर पेटलं. तर मी अशी धाव मारली तिकडे आलो. हालेलुया. परमेश्वर बरोबर आहे. मग मी प्रार्थना करायला बसलो ना, तेव्हा प्रभूने ते वचन दिलं मला. हालेलुया. तू आगीतून जाशील, नदीतून जाशील, तरी तुला ते लागणार नाही. वर्ड करून दे म्हणून. वर चाललेलं ना, पाईप पण जाळलं. या वरून ते कम्प्लिटली वर चढलं. कमीत कमी 8 ते 10 फूट वरून मी असा गेला ना, वर पडला ना, आणि जिथे पूर्ण गवत होतं खप पेटून लागला. पण आणि वारा एवढा सुटला ना त्याच टायमाला, त्यांनी देवाने प्रार्थना ऐकली. भले आलेला शैतान तिकडे काहीतरी करण्यासाठी, पण देवाने युद्ध तयार केलं.
तर येशू मग प्रार्थना करत बसले ते 43 अध्यायात, तू आगीतून नदीतून जाशील तेव्हा हा प्रश्न आहे. खरोखर देव आपल्या जोडीला आहे. ती अग्नी आहे, आता ती आपण पेटवली, पण ती जे देवाने पेटवली त्या अग्नी तर कुठे. आणि खरोखर मी बघितलं ना ते, तर आता मला तिकडे गेल्यानंतर मला असंच वाटतं आणि वाचलं कसं. देवाला सांगितलं तू जर जोडीला नसता ते काय नाही, फायर ब्रिगेडच्या गाडीने सुद्धा काय नसतं. काय ते 5 मिनिटं योगी आग लागायला आणि वर चढलं आणि किती पूर्ण पेटवून जोरामध्ये. खाली तर खड्ड्यात वारा काय एवढा कमी लागतो, कमी लागेल. वर वारा असतंय ना, खड्ड्यामध्ये काय वारा. पण जर ते पेटलं असतं ते पूर्ण दृश्य बघितलं तर जाम टेन्शन. 2 दिवस लागतो कोणाला झोप नाही. हे कसं झालं आणि हे कसं विजलं. काही किरमय 29:11 त्यांचे संकल्प इंटाचे असतात. सुकळी खांबरली माहिती तिकडे थोडं ओरडा आहे. आणि देवाची योजना होते ती छोटी मुलं कधी माझ्याशी संवाद साधत नाहीये, फक्त त्यांना खाणं पिणं देतो जेवण तेवढंच आहे. पण ती जोडीनं माझी कशी आली तर मी विचार केला पाहिजे. आणि फटाफट ते कसं विजलं काय ना. मग पाण्याने मग आम्ही सुरुवात केली. पाणी सुद्धा त्याला काही काम करू, कारण ते असं पेटलं नाही. एवढीच जागी थोडंच पेटले नाही. हे दृश्यच बघू शकलं नाही. भांडी पूर्ण आता गाव नजरे द्यायला लागले. आता काय करणार, एका मागे काम. पण तो परमेश्वर महान होता. हालेलुया. अशा काही गोष्टी आहेत. तर आपण पाप बघा, अग्नीत पडल्यानंतर कुठे त्याला पाणी लागणार आहे का काय. म्हणून आपल्या जीवनामध्ये हर एक चीज एक पाप आहे, ती काढणं गरजेचं आहे. म्हणून पाण्याशी अग्नीशी ना वाऱ्याशी कधी युद्ध नाही. पण मी हे केरून आलेला आहे. मला सगळ्यामधून परमेश्वराने सांभाळलेलं आहे. आज चांगलं करतानाच मी चांगलं करण्यासाठी याच्यातून मी वाचलेलं आहे. पण हे पहिल्यांदा मी माझ्या हाताचा अनुभव बघितलं की माझ्या हातात प्रभूने चमत्कार पण करून दाखवला. हालेलुया. कोणत्याही देवाच्या सेवकाला देव जोडीला असल्यानंतर काही योहान 12 पण त्या टायमाला भीती आली की हे कसं झालं, काय माझी चूक झाली, माझं पाप झालं पेटवून. हालेलुया. म्हणून मला कदाचित आपलं काम नाही. हालेलुया. परिस्थिती अशी परमेश्वर हर चीज मध्ये आपल्याला सांभाळत असते. हालेलुया. कारण दृश्य चेंज झाले. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. मग 28-29 वचन मध्ये लिहिले, युगाच्या अंतापर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आणि ते सिद्ध करून दिलं त्यांनी की ही आग कशी दिसत ना. पाणी पण नव्हतं. खुसू काय झालं ते परमेश्वराने तो कंपाऊंड दिला मला. त्याने बोलला ना मी तुझ्या युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुझ्या बरोबर आहे. जशी माझी ती धावायची पावलं होते ना त्या ओढ्यापर्यंत त्या पलीकडे. आणि तुम्ही जर बघितलं प्रत्यक्ष ते जिथं बघितलं ना सांगते शूटिंग काढ बघितलं तुम्ही हैराण होते. डोळ्याने पाहिल्याशिवाय तुमचा विश्वास पटणार नाही. हे तर गवत पूर्ण आहे, याला का ना आग लागली. इथे गवत असं विजलं कसं, पाणी पण नव्हतं. विश्वाच्या योजना अशा होत्या की काही काही 2-3 झाडं घेतली मला डोकी लागेल तुमच्या डोक्याला लागली. एवढ्या डोक्याच्या वर पेटले ना ते काय. हालेलुया. प्रभू खरोखर आहे. तर आपल्याला शिकायला मिळालं त्याच्यातून. एशिया 34:9. एशिया 34:9. त्यांचे ओढे रानवरती, त्यांची धूळ गंधक होईल व त्यांचा देश राईसारखा जळेल. हालेलुया. आज प्रत्येकी व्यक्तीचं बघा शेवट देश बोलते असा जळेल. हालेलुया. परमेश्वर आपल्या बरोबर असला तर काही जाऊन देणार नाही. हालेलुया. कारण देवाने शिकवलेली तेच आहे. तू आगीतून जा, नदीतून जा, तरी तुला ज्वाला तसं आहे. पण आपण देवाविरुद्ध झालं तर तुझं काय करेल, काय करेल त्याने सांगितलं, त्यांचा देश राईसारखा जळेल. आज आपल्या प्रत्येकाला शिकायचं आहे. हालेलुया. एशिया 14:11. देवाने दिलेले गुण आहे. आपण पश्चाताप करायचं. छोटे मोठे काही पाप असलं पहिलं रोज पाप करायचं. पहिलं रोज पाप काढायचं, करायचं नाही, रोज पाप काढायचं.
रोज शब्दाचं बोलण्याचं विचारायचं जे पाप झाले काढून ठेवू नका. सूत्र 28:13 मध्ये दिले. सूत्र 4:4 रोज पाप कबूल करा. शब्दाचं बोलण्याचं विचाराचं काही असू दे, कुठल्याही गोष्टी आल्या तर माणूस स्वभाव आहे, पण ते खाली करा ना, खाली करायला वेळ नाही. यशया 14:11 तुझा डांगडोळ तुझ्या सारंग्याचा नाद अधोलोकात उतरत तुझ्या खाली कृमीचे अंकुर झाले आहे आणि वरून तुला विघ्नाचे तांदूळ झाले आहे. विचार करा की आपल्या भविष्याचे दिवस शेवट कसे येते. आपल्या जीवनात असतं अंथरूण कसं होते बघा, चादर कशी येते बघा. आज जर आपण जीवनात जर शिकणार, सूत्रसेन मध्ये 41 अध्याय जर वाचलं तो आपले अंथरूण पण बदल. पण इकडे अंथरूण बदलायला चान्स नाही. यदो लोकांचं अंथरूण आहे, काय कंडिशन. एक एक पाप खाली कर. जर तुम्ही खरोखर प्रभूमध्ये आहेत, वचनात आहे, शिक्षणात आहे, तर एक एक पाप खाली कर. ते येशूला खेळू नका, येशूला मारू नका, येशूची चेष्टा करू नका. फार मोठं भोगा लागेल. ते मग ते 12:31-32 पवित्र आत्म्याची निंदा करी त्यांना क्षमा नाही. ही निंदा चालतो आपण पुढचा खेळवतो, काढतो, रोम त्याला 6:8-9 वचनामध्ये नेलेले ख्रिस्त कधी मरत नाही, मरणाची सत्ता चालत नाही. पौलाने रोमकरच्या लोकांना पाठवले. आपण रोमन कॅथलिक आहे, आपल्याला शिकायचंय. बायबलमध्ये काय लिहिलं, त्या येशूची चेष्टा करू नका. देव आपल्याला शेवटचं अंथरूण कसं देईल, त्याची इज्जत काढावी तर आपली इज्जत निघेल. देवाच्या हातातून कोण सुटणार. ती सहनशील तो मनुष्य. आपल्याला थोडस बोललेलं माणसामध्ये आग नको. आता सगळ्यांचा अंत जवळ आलेला आहे. जेवढे लोक देवाविरोध सुरू झालेत ना, त्यांचा आता अंत सुरू आहे. आता देवाच्या जवळ राहा, पश्चाताप करा, खोटं करू नका, खोटं योजू नका, कोणाचं वाईट करू नका, कोणाचं वाईटामध्ये बडबड करू नका, नफरत करू नका, द्वेष करू नका. आता संपले का? 2024 मध्ये बघा तुम्ही सुरुवात सगळ्यांना खाली उतरणार आहे. ज्याने त्याच्यावर अत्याचार केले, प्रार्थनेविरुद्ध गेले, प्रार्थनेविषयी विरुद्ध झाले, वागलेले, त्यांचा अंत आता जवळ आला. षडकार कोणाला प्रार्थनेविरुद्ध शेवून दे, त्यांचं काम त्यांनी पूर्ण केले. आता देव बघा काय करणार आहे. 2024 मध्ये सगळ्यांची हवा थांबवणार आहे. पश्चाताप केला तो मनुष्य वाचेल. कोण सुटणार नाही. जेवढं लोकांना सत्तावली नाही धार्मिक व्यक्तीला, त्या सगळ्यांचे नंबर ओपन झाले. त्या परमेश्वरी दरवाजे आता खुले केले, प्रेमाचे दरवाजे सुरू झाले आणि संपूर्ण लोक प्रीतीमध्ये वाढतील, जे येशूचा स्वीकारतील. आणि एवढं कार्य वाढणार आहे आता. आमोस 8:11 प्रमाणे लोक कुठून कुठे धावतील त्या पता नाहीये. जेवढे घाबरलेले आहेत ना, त्याच्यातून आता बाहेर उतरून पूर्ण धावणार. कारण सैतानाचा अंत संपला, त्याचा खतम झाला दिवस. त्याने पकडलं, त्या लॉकडाऊन मध्येच तुम्हाला पकडले, म्हणून आता त्याचा अंत पूर्ण जवळ. बघा ते 2024 मध्ये पुढे पुढे काय काय होते बघा का. थोडासा संकट आहे, बाकी पूर्ण फायनल होते. जे विश्वासी लोक आहेत त्यांच्यासाठी, अविश्वासी लोकांमध्ये जे नफरत आहे, देवाविरोध आहे, देवापासून दूर झालेले आहे, या सगळ्यावर मोठी पीडा येणार आहे. कारण देव तुम्ही स्वतः त्यांच्यावर. 1:17 तू त्याला घाबरला, मी तुला घाबरवीन. देवाने शिकवलेले जे मार्ग आहे ते आपल्याला घ्यायचं. जे होईल ते प्रभूची इच्छा. घाबरूच नका. हे शरीर, आत्मा, हे सगळं त्याचं आहे. आपल्या हातात काही नाही. आपण 0.00 मध्ये आलेले. आज येशू मध्ये हिरो बनतो, सामर्थ्याने बनतो, अभिषेकाने बनतो. आता ही वेळ आलेली आहे त्याची. आता उत्साहाचे दिवस आलेले. हे फक्त त्यांचे उपवास काळात संपू दे, बघ परिणाम काय होणार आहे. सुरुवात आहे. हे वर्षाचा अखेर मार्च नंतर सुरुवात, एप्रिल पासून सुरुवात. बघा परिस्थिती कशी सुरुवात. लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे, पुन्हा मजबूत होणार. जे सगळे भित्रे झालेले आहेत त्यांच्यामध्ये शक्ती होणार. जे येशू मध्ये राहतील शांती मिळणार. आता संपलं होतं, होती वेळ होती, संपलं, खतम होणार राज्य. आता मजबूती वाढणार, देशाची पूर्ण प्रगती पण होणार. जे प्रभू मध्ये आहे त्याची प्रगती होणार आहे. श्रीमंत आहे ते गरीब होणार आहे, गरीब आहे ते श्रीमंत होणार आहे. चित्र जॉईन करा तुम्ही, पूर्ण तुम्हाला प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव. ज्याकडे येशू आहे त्याच्याकडे संपूर्ण जीवन आहे, सार्वत्रिक जीवन आहे. तुम्ही अनुभव घ्या.
आता आपण काही शेवटच्या रस्त्यात टेकलेले, थोडे काळ आहे. 2060 पर्यंत किती लोकांची काय परिस्थिती होणार. जे प्रभूमध्ये उत्साहित आहे त्यांना लाईफ मिळालेली आहे. जे धन, पैसा, संपत्ती, नफरत, द्वेष, हेवा करणारे यांची हालत इतकी खतरनाक होणारी परिस्थिती. कारण प्रभूमध्ये सहनशील वाटतायत ना, ते सहनशील करणाऱ्यांना त्यांना टेन्शन नसते. हे पैसा काय करणार आहे, वस्तू काय करणार आहे, सगळं खतम होणार. कारण देवाच्या राज्याची स्थापना मजबूत आहे. आता ते दोन बाजूला भाग पडलेले, सैताना बाजूला जाते, देवाचे ते देवाच्या बाजूला. हे सगळं आणणार आहे. भूकंपाने धगाधग इकडे तिकडे होऊन सगळं आणणार आहे. तुम्हाला खेळ वाटेल तर तुम्ही खेळून घ्या, हसायचं तेवढे हसून घ्या, सांगावर मला सांगायला. कारण वेळ आपली नाही, त्याला थोडा वेळ दिलेला आहे. आता सुधारण्याची संधी आपल्याला दिलेली आहे, वापर आपण करायचा. सुधारायचं की नाही. जेव्हा चित्र पृथ्वीच्या नासाडीचं चित्र कधी येते, जेव्हा ज्यांच्याकडे प्रार्थना नसते तेव्हा. अब्रामाची मध्यस्थी काय होती, 5 स्त्री मिळतील का. सदोम आणि गोमोराच्या शहराचा नाश झाला, तेच आणि तेच आहे. आम्हाला नाशासाठी आमचं भविष्य सगळं चांगलं बसलेलं, पण आध्यात्मिकसाठी आम्हाला वेळ नाही. म्हणून हे सगळ्यांना गुडघे टेकायची पाळी आलेला. आता वेळच तशी आहे. बोलच नाटा उत्साहित राहा. इब्री करा 10:26-27. कारण सत्याचं ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्पर पाप केले तर पापाबद्दल ह्यापुढे यंत्र भावण्याचा राहिला नाही. आता आपल्या प्रत्येकाला परमेश्वर योहान 8:32 सत्य मिळाले, सत्य बंधनातून मुक्त. आपल्याला सत्याची जाणीव झाली. मग एक सत्य माहित असल्यानंतर आपण काय करतो, पापात राहायचं का पापातून बाहेर उतरायचं हे पहिले शिकायचं. नाहीतर लोक 11:24 पहिल्यापेक्षा 7 आत्मे. पश्चाताप देणगी सर्व व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्वरूप आहे. 27 तर न्यायाची आणि गिळकृत करी अशा अग्नीच्या भडक्याची एका प्रकारची झासली एवढीच. आपल्याला काय देव शिकवतो, वचन काय शिकवते, की मार्गदर्शक काय करते, ही पहिलं लक्षात आणा आणि ह्याच्यातूनच देवाच्या मार्गाची स्थापना करा. 10:28 जे शरीराचा घात करतात, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास जो समर्थ नाही त्यांना भिवू नका. तर आत्मा आणि शरीर या दोघांचा नाश जो समर्थ त्यांना घाबरा. आता आपल्या प्रत्येकानं भीतीचा आत्मा पाहिजे. आम्हाला नरकात नाही जायचं, आम्हाला स्वर्गात जायचं. कुठे, शेवटच्या न्यायात येईल आणि न्याय सगळ्यांना दाखवतो. आपली कर्म सगळ्यांना, तुम्ही मी सगळे. म्हणून अगोदर खाली करा. देव येणार अगोदर जिवंत आहे ना. आपण चुका केल्या, सॉरी क्षमादाने सांगितले, स्वतः सांगितले प्रभू ईश्वरी मध्ये 6:14-15 तू आपल्या अपराधांना क्षमा कर. क्षमा चुका होता, तो माणूस स्वभाव आहे, पण कबुली करायला माणूसी स्वभाव नाही, सैतानी स्वभाव असतो. म्हणून पेत्राचे दुसरे पत्र 3:10 पेत्राचे दुसरे पत्र 3:10 तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल त्या दिवशी आकाश मोठा नाद करी नाहीसे होईल. सृष्टीतत्वे तप्त होऊन जळून जातील, लयात जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. आता संपूर्ण जीवन बघा, हे शेवटच्या काळाची लक्षणं आहेत. मग आम्ही कसं बनलं पाहिजे, कसं घडलं पाहिजे, कसं तयार झालं पाहिजे. प्रभू आपल्याला काय शिकवते ते पहिलं लक्ष द्यायचं आणि प्रभूच्या वचनानुसार चालण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा. कारण शेवटचा काळ फार कठीण प्रमाणे. याकोब 5:7-9 याकोबाचे पत्र 5:7 अहो बंधूंनो,
हालेलुया. आता तुम्ही विचार करा, पहिला पाऊस आणि शेवटपर्यंत शेतकरी त्याचा दिन करतो. हालेलुया. कारण परमेश्वर हेच तुम्हाला ना मला ह्याच गोष्टीचं शिकवण देत आहे. जो पहिला आणि शेवट, प्रकटीकरण 22:13, अल्फा आणि ओमेगा, पहिला आणि शेवट येशू, तसा जो पहिला परमेश्वर आहे तोच परमेश्वर आपल्या प्रत्येकाला येशू प्रभू कोण आहे त्याच्याविषयी आपल्याला लक्ष द्यायचं आहे, शिकायचं आणि त्याच्यातून पुढे जायचं आहे. हालेलुया. या गोष्टीकडे आपल्याला पहिलं लक्ष पुरवायचं. म्हणून पुढे सांगितलं, तुम्ही धीर करा, आपले अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आलेली. हे शेवटचा काळ आहे, लक्षणं दिसते तिकडे, फार फार मुश्किल आहे. अरे आनंदी राहा, देवाला भेटायचं म्हणून आनंदी. माणूस आहे बघा, पैसा आहे, धन आहे, संपत्ती सगळं आहे, शांतीच नाहीये. तो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, माझ्याकडे ये, माझ्याकडे ते, शांती आहे का पहिला विचार आहे. बंगल्यामधून बंगल्यात शांती राहणार, मोठा गादीचा विचारण्यावर शांती येणार आहे. शांती कशी आहे? जो आत्मा आमचा स्थिर आहे, समाधान आहे, सगळ्या गोष्टी समाधान आहे, तो शांती नाही. कुठली वस्तू घे, बरोबर नाही, ताबडतोब तिकडे सांगणार बरोबर नाही, परिस्थिती सोडून. समाधान मनुष्य समाधान पहिले शिका. मी समाधानी आहे. हर चीज मध्ये समाधान, वस्तूमध्ये समाधान, पण आत्म्यामध्ये समाधान नाही. कारण प्रभू नाही आहे, आम्ही लोकांचं समाधान आहे. जे मिळेल ते खायचं, मजबूती आहे, कारण येशू विना जीवन आहे. जेव्हा मी एक एक सेवा करतो, लोकांचा आनंद जो मिळते मला खूप बरं वाटते. मी काय याला दिलं तो बिचारा देवाला सन्मान देत होतो. कमीत माझ्या पुढे हात तर देवाच्या दृष्टीने पसरत, आणि मी त्याला बघतो की तुझ्या जागेवर मी असतात तर त्या परमेश्वरला कमीत तू तेवढा तरी धन्यवाद देतो. आम्हाला नको धन्यवाद दे, फक्त त्याला धन्यवाद, कारण त्याच्या बिना आपलं भविष्य जिंदगी काय. पैसा वस्तू कुठे न्यायचं ते, पैसा जर तुम्हाला खरेदी करतात ना तर तुम्ही कामातून गेलेली लोक आहे. लोभ नाही धरायचा, लालच नाही धरायची. लालच हा मोठा शैतान आहे. चिंच खा, तोंडाला पाणी येतो, लालच आहे ते, मोहित आहे. हालेलुया. पण येशूचं वचन घेऊन कोणाच्या तोंडाला पाणी येतं. म्हणून 7:37 शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील या मुखातून देवाच्या शब्दाच्या नद्या. बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकाविषयी आपल्याला दोष प्रभूचा लागू नये म्हणून एकमेकाविषयी कुरकुर करू नका. आपल्याला स्वभाव काय, कुरकुर करायचं नाही, तर एकमेकांना प्रीती द्यायची. 15:12 किंवा 13:34. जसं देवाने प्रेम केले तसं तुम्ही एकमेकावर प्रीती करा. शिक्षण तेच आहे. कुरकुर करणाऱ्या माणसाच्या जिंदगीमध्ये कधीच फायदे होत नाही, ना कधी येस त्याला भेटत. उलट होते ते नम्रता नाही देईन. कधीच मीपणा किंवा मोठपणा आणि मीपणा असला ना त्याच्या जीवनामध्ये कधीच पुढे जाणार नाही. आहे ते खाली जाते. पहा न्यायाधीश दाराजवळ उभा आहे, बसलाय. हालेलुया. काय सांगते? पहा न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाला शिकायचं. प्रकटीकरण 22:12. पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या त्याप्रमाणे देण्यास बंधन आहे. देव देणार सगळ्यांना बक्षीस. लक्षात ठेवा, देव आपल्या सगळ्या लोकांना कर्माची फळं देणार आहे. म्हणून आपण सावध राहायचं. पश्चाताप करा, चुकलो तुमच्या विरुद्ध. कारण हे बक्षीस पत्र दिलेले आपल्याला. हे मंदिर आपलं नाहीये, हे शरीर आपलं नाही, त्यांनी पाठवलेलं आहे. आणि तो आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपल्याला वाढवायला सांगते, पापामध्ये वाढायला सांगते. हे शरीराला आपला हक्क नाही, त्याचा आहे. नाईचा, बाबाचा, मुलाचा. अरे जर एवढा हक्क असत तर आईला कळालं असतं मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे. अपेक्षित नसते मुलगा का मुलगी होईल. देवाच्या हातामध्ये संपूर्ण वैभव आहे.
म्हणून आपण त्याचे मौलाने खरेदी करायला पहिल्यापर्यंत 6:19-20 वचन दिलेलं आहे. तुम्ही मौलाने विकत घेतले ना त्या शरीराने देवाचे गौरव करायचे. म्हणून मी ह्याच्यावर विचार करतो, हे माझं कुठे आहे, काय करू मी माझं, याच्यासाठी ते काहीच करू शकत नाही, याच्यासाठी कार्य करू शकतो. हे आपलं काही नाही, आपलं हे शरीर आहे ना शून्य, शून्यामध्ये शून्यच आता काहीच नाही. म्हणून मग ते 16:26 जगात सर्व कमावलं, आत्मा गमावला तर काय लाभ. आम्ही सगळं कमवाच्याच मागे गमावतात आमचा आत्मा, पण कधी स्वर्गासाठी आत्मा जमा केला. एक चोर तर चोरी करून टाकला. लोक 23:41 वचन सुरुवाती दिले पुढे, कारण त्याने काय सांगितलं, मी जाल तेव्हा माझी आठवण करा. आज मला आजचं आमंत्रण दिलं. मरायच्या अगोदरच त्याला संधी मिळाली. याकोब 5:16 पासून मरायच्या अगोदरच संधी आहे. मार्क 1:15 मरायच्या अगोदरच संधी आहे. संधी मर म्हणजे काय, रोमकर 7:20 पापाचं वेतन मरण. हे मरण कसं मागतात, आपण मरणाचे विचार जास्त करतो, आमचा आत्मा देवाच्या घरी जाण्याचा विचार करतो. तर पूर्ण झालं, वचनामध्ये लक्ष द्या आणि पवित्र आत्मा आपल्याला पाहिजे. दुष्ट आत्मा नाही तर पापाचं वेतन अधोलोकाच्या भविष्यात जाणार आहे, नंतर आपलं भविष्य कसं पडणार आहे. त्यासाठी थोडासा विचार करा, आपल्या मनाशी शब्द व्हा. 4:4 मध्ये शब्द मनाची अंतुना पडल्यामध्ये आपला मनाचा विचार करा. मी काय चुकले, काय बोलले, भांडण केले, नफरत केले, द्वेष केले, वाक्य काय शब्द काढून टाकायला फ्री व्हा. पैसे द्यायला लागत नाही त्याला. येशू रक्त देतो आपल्याला, बक्षीस हे घे आणि त्या रक्ताने स्वच्छ करतो. साधं सोपं आहे. पश्चाताप करा. म्हणून आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर दयाळू बाबा, सर्व दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. आम्हाला सर्व स्वर्गाच्या राज्यात घे, नरकाच्या अग्नीपासून आमचा बचाव कर. पवित्र आत्म्यामध्ये सर्व मंत्र लोक आमच्या लोक सर्व पुढे करून देतो. प्रभूच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. हर संकटात राहणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्ही प्रार्थना करू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.